क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 4 डिसेंबर 2025चे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. येणाऱ्या UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे असतील. आणखी या व्हिडिओमध्ये आपण डेली करंट अफेअर चालू घडामोडी तर आपण घेतोच, पण त्यासोबतच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे टॉपिक पण घेतो. तिथे आज आपण परकीय गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आलेला आहे. तर आज आपण परकीय गुंतवणूकबद्दल माहिती पाहू. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे डॉक्टर माधवी खोडे चौरे. दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर मनाली मरकंद क्षीरसागर. तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर मृणालिनी फडणवीस. चौथा ऑप्शन आहे डॉक्टर स्मिता देशमुख. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, मनाली मरकंद क्षीरसागर हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते पहिली महिला आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेल्या नवीन 24x7 लघु हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे 1091, सेकंड ऑप्शन आहे 181, थर्ड ऑप्शन आहे 1930 आणि फोर्थ ऑप्शन आहे 14490. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4, 14490 हे हेल्पलाईन नंबर राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO चे 34वे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले? तर आपला पहिला ऑप्शन आहे पॅरिस, दुसरा ऑप्शन आहे रोम, तिसरा ऑप्शन आहे लंडन आणि चौथा ऑप्शन आहे बीजिंग. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3, लंडन. इथे आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचं अधिवेशन झालेलं आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. 2025च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे टेक द राईट पाथ, दुसरा ऑप्शन आहे लेट कम्युनिकेट्स लीड, तिसरा ऑप्शन आहे इक्विलाइज आणि चौथा ऑप्शन आहे आपला ओव्हरकमिंग द डिस्क्रप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4, ओव्हरकमिंग डिस्क्रप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. राष्ट्रीय एड्स दिवस केव्हा राहतो? जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबरला राहते आणि त्याची थीम काय आहे? ओव्हरकमिंग डिस्क्रप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. भारतानं खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यकारी मंडळावर 2025 ते 2029 या कालावधीसाठी पुन्हा निवड मिळवली आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला WHO, सेकंड ऑप्शन आपला युनेस्को, तिसरा ऑप्शन आहे आपला युनिसेफ आणि चौथा ऑप्शन आहे IMF. तर या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2, युनेस्को. म्हणजे भारताने 2025 आणि 2029 पर्यंत त्यांची कार्यकारी मंडळावर पुन्हा त्याची निवड झालेली आहे भारताची. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे मिसाईल वुमेन म्हणून ओळखले जाणारे टेसी थॉमस यांना संरक्षण क्षेत्रातील योगदानासाठी 2025चा कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर आपला पहिला ऑप्शन आहे डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर पाउलोस मार गेग्रोएस पुरस्कार, तिसरा ऑप्शन आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि चौथा ऑप्शन आहे DY पाटील पुरस्कार. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे डॉक्टर पाउलोस मार गेग्रो पुरस्कार हे मिळालं आहे कोणाला? भारताची मिसाईल वुमेन टेसी थॉमसना.
तर या प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न म्हणू शकतो की भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखला जातो, तर त्याचं पण उत्तर राहणार आहे टेसी थॉमस. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. संचार साथी ॲप कोणत्या विभागाद्वारे चालवला जातो? तर आपला पहिला ऑप्शन आहे गृह मंत्रालय, दुसरा ऑप्शन आहे आपला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, तिसरा ऑप्शन आपला दूरसंचार विभाग आणि चौथा ऑप्शन आपला माहिती व प्रसारण मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3, दूरसंचार विभाग. त्यानंतर पुढला प्रश्न, संचार साथी ॲपचा मुख्य उद्देश काय आहे? तर आपला पहिला ऑप्शन राहणार आहे हवामान आणि नैसर्गिक आपत्तीची माहिती देणे, दुसरा ऑप्शन आहे मोबाईलवरील डेटा स्टोअर व्यवस्थापित करणे, तिसरा ऑप्शन आहे सायबर सुरक्षा, तेथे चोरी गेलेला मोबाईल ब्लॉक करणे आणि त्यांचे परत मिळवणूक करणे, तसंच चौथा ऑप्शन आहे सरकारी योजनेसाठी अर्ज करणे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3, सायबर सुरक्षेसाठी संचार ॲपचा हा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा भारताने कोणाचा पराभव करून जिंकली? तर पहिला ऑप्शन आहे आपला इंग्लंड, दुसरा ऑप्शन आहे आपला ऑस्ट्रेलिया, तिसरा ऑप्शन आहे आपला न्यूझीलंड आणि चौथा ऑप्शन आहे दक्षिण आफ्रिका. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4, दक्षिण आफ्रिकाला हरवून भारतीय संघाने अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. ही स्पर्धा कुठे झाली आहे? ही स्पर्धा मलेशियामध्ये झालेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील पहिली AI अंगणवाडी कोणती? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे सातवनवाडी, दुसरा ऑप्शन आहे वडधामना, तिसरा ऑप्शन आपला मच्छावाडी आणि चौथा ऑप्शन आपला वाडीची वाडी. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, वडधामना. ही भारताची पहिली AI अंगणवाडी आहे. ही कुठे आहे? हे वडधामना विलेजमध्ये आहे. आणखी जिल्हा कोणता आहे? जिल्हा नागपूर, महाराष्ट्रामध्ये ही अंगणवाडी आहे. तर ही भारतातील पहिली AI अंगणवाडी आहे. आता आपण आपल्या सर्व व्हिडिओ जे डेली करंट अफेअरचे व्हिडिओ राहते तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे जे टॉपिक असतो ते आपण त्याची माहिती पाहतो. तर आजचा आपला टॉपिक आहे परकीय व्यापार. तर परकीय व्यापारमध्ये आपण त्याची माहिती पाहूया. सर्वात आधी भारताचे एकूण FDI हा 6 एप्रिल व सप्टेंबरमध्ये भारताच्या एकूण FDI 35.18 अब्ज बिलियन अमेरिकन डॉलर परकीय गुंतवणूक आलेली आहे. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनामध्ये 18% वाढ झालेली आहे. आता आपण राज्यनिहाय FDIच्या क्रमवारी पाहूया. तर राज्यनिहाय गुंतवणूकमध्ये सर्वात आधी अव्वल क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. तुम्ही पाहू शकता तिथे महाराष्ट्र राज्यामध्ये 10.57 एवढे अब्ज डॉलरची गुंतवणूक आलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. तिथे 9.8 एवढी अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आली आहे. तिसरा क्रमांक आहे तामिळनाडू, तिथे 3.57 अब्ज अमेरिकन डॉलरची एवढी गुंतवणूक आलेली आहे. चौथ्या क्रमांकावर हरियाणा आहे, तिथे 2.2 एवढी अब्ज डॉलरची त्याची गुंतवणूक आलेली आहे. 5व्या नंबरवर गुजरात आहे. गुजरातला 2.24 एवढे अब्ज डॉलरची गुंतवणूक आलेली आहे. तसंच 6व्या क्रमांकावर 2.3 दिल्ली, 6व्या क्रमांकावर दिल्ली राज्य आहे. तिथे 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. आणि 7व्या क्रमांकावर तेलंगणा राज्य आहे. तिथे 1.14 एवढी गुंतवणूक आलेली आहे. हे पूर्ण गुंतवणूक अमेरिकन अब्ज डॉलरमध्ये आहे. तर तुम्ही क्रमांक पाहू शकता. अव्वल क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे आणि 7व्या क्रमांकावर तेलंगणा आहे. हा क्रमांक तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतो. तर हा एक क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही हा क्रमांक पाठ करून ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा वाटा, महाराष्ट्राच्या एकट्याने 10.57 अब्ज डॉलरची गुंतवणूक झालेली आहे.
सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश, एफडीआयचे स्रोत, भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश आपण त्याचा क्रमांक पाहूया. सर्वात आधी जो देश आहे तो आहे सिंगापूर. त्याने भारतात 11.94 एवढे अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भारतात केलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका USA. त्यांनी 3.47 एवढी गुंतवणूक केलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे मॉरिशियस. त्यांनी 3.47 एवढी गुंतवणूक भारतमध्ये केलेली आहे. चौथ्या क्रमांकावर आहे UAE. त्यांनी 2.33 एवढी गुंतवणूक भारतात केलेली आहे. पाचव्या क्रमांकावर आहे केमन बेट. त्यांनी 18.3 एवढी गुंतवणूक केलेली आहे. 6व्या नंबरवर आहे नेदरलँड. त्यांनी 1.63 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक केलेली आहे. 7व्या क्रमांकावर आहे सायप्रस. त्याने 1.4 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक भारतात केलेली आहे. 8व्या क्रमांकावर आहे जपान. त्यांनी 1.21 एवढी गुंतवणूक भारतात केली आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे पण खूप महत्त्वाचे आहे की कोणत्या देशाने भारतात किती गुंतवणूक केली आहे आणि त्यांचा क्रमांक कितवा लागतो. तर हे पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हा डाटा पण लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वाधिक गुंतवणूक झालेले क्षेत्र पण आपण पाहूया की कोणत्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक झालेली आहे. तर कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात 9.0 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक झालेली आहे. सेवा क्षेत्रामध्ये ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो तिथे 5.0 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक झालेली आहे. तिसरा आहे व्यापार ज्याला आपण ट्रेडिंग सेक्टर असं म्हणतो. तिथे 2.78 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक ह्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. त्यानंतर आहे ऑटोमोबाईल उद्योग. तिथे 1.57 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक ह्या क्षेत्रात करण्यात आलेली आहे. बांधकाम विकास आपण त्याला कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट विभाग असं म्हणतो. तिथे 23.3 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर आहे अपारंपरिक ऊर्जा आपण त्याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सेक्टर असं म्हणतो. तिथे 2.0 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी तिथे त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर रसायने केमिकल्स तिथे 53.4 एवढे अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. ते तुम्ही सेक्टर वाईज म्हणजे क्षेत्र वाईज तुम्ही किती गुंतवणूक आलेली आहे भारतीय सेक्टरमध्ये ते तुम्ही पाहू शकता. आणि याच्या आधी आपण कोणत्या देशाने किती गुंतवणूक केलेली आहे तो पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. त्याआधी आपण कोणत्या राज्यामध्ये किती गुंतवणूक आलेली आहे याचा क्रमांक पण आपण पाहिलेलं आहोत. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने परकीय व्यापारमध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या जो करंट अफेअरचे जो व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.